श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज आपण श्रवण करूया श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील अध्याय 20. सोम शर्माची कथा. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पूर्वी सौराष्ट्र देशात प्रभासपट्टण नावाच्या एका गावात सोम शर्मा नावाचा गृहस्थ होता. तो मोठा निष्ठावान, सदाचारी आणि दानशूर असा होता. त्याने अधिक मासातील अनेक व्रते आणि नियम केले होते. नित्य प्रातस्नान, दीपदान, अन्नदान, तांबूलदान वगैरे यथाशक्तीदानेही केली होती. अधिक मासाच्या उद्यापनाच्या दिवशी तो सोम शर्मा असाच अगदी भल्या पहाटे उठला, नदीवर गेला आणि स्नान करून परत घराकडे निघाला. त्यावेळी अंधारच होता. तेव्हा वाटेत काय चमत्कार! एक भयंकर अकराळ विक्राळ आणि धिप्पाड राक्षस सोम शर्माच्या पुढे येऊन उभा राहिला. बापरे, काय त्याचे रूप! लांब केसाळ हात, बटबटीत डोळे, विशाल जबडा. त्याला पाहून सोम शर्मा दचकला, परंतु न घाबरता त्याने त्या राक्षसाला विचारले, कोण रे तू? काय हे तुझे हिडीस रूप? माझ्या वाटेत असा आडवा का आलास? त्यावर तो राक्षस गंभीर आवाजात म्हणाला, हे दयाळू पुण्यपुरुषा, मी राक्षस योनीत फिरतो आहे, पण आता तुम्ही माझा उद्धार करा. म्हणजे काय? उद्धार कशासाठी? तू हा असा राक्षस योनीत? सोम शर्मा त्या राक्षसाला विचारत होता. तोच तो राक्षस पुन्हा गंभीर आवाजात म्हणाला, महाराज, माझा पूर्वजन्मीचा इतिहास फारच विचित्र आहे, तो ऐका आणि मग मला या भयंकर योनीतून मुक्त करा. माझा उद्धार करण्यास तुम्ही समर्थ आहात. तुमचे हे अधिक मासातील स्नानाचे थोडेसे तरी पुण्य मला दान करा. त्या योगे मला सद्गती मिळेल. मग त्या राक्षसाने आपल्या पूर्वजन्माची हकीकत सांगितली. ती अशी, पूर्वजन्मात मी एक मोठा धनवंत सावकार होतो. संतती, संपत्ती, अपार वैभवात मी नांदत होतो. कशाचीही वाण मला नव्हती. एके दिवशी एक गृहस्थ माझ्याकडे आला. तो म्हणाला, मला काशी यात्रेला जायचे आहे. माझा हा दागिन्यांचा डबा आपणाकडे ठेवा. या डब्यात सोन्याचे दागिने 100 तोळ्यांचे आणि 10,000 रुपये आहेत पहा. मी काशी यात्रेहून आल्यावर ही माझी ठेव परत नेईन आणि या ठेवीचा सांभाळ गेल्याबद्दल तुम्हाला मोबदला देईन. मी त्याची ती ठेव माझ्याकडे ठेवून घेतली. पुढे तो गृहस्थ 12 वर्षांनी काशी यात्रेहून आला आणि त्याची ती ठेव मला परत मागू लागला. तेव्हा मी चक्क नाकबूल झालो. त्याला म्हणालो, कसली ठेव? वारे वा, चालता हो. बिचारा काय करणार? पुरावा काय होता? मग तो तळतळाट देऊन निघून गेला. बऱ्याच दिवसांनी मला मरण आले. यमदूतांनी माझा खूप छळ केला आणि शेवटी मला या राक्षस योनीत टाकले. या राक्षस जन्मात मला फार त्रास होत आहे. माझ्या उद्धारासाठी तू मला पुण्यदान कर. राक्षसाचा तो इतिहास ऐकून सोम शर्माला त्याची दया आली आणि हातात पाणी घेऊन संकल्प केला. आपल्या अधिक मासातील स्नानाचे 7 दिवसांचे पुण्य त्या राक्षसाला दान दिले. त्या पुण्याईचे पाणी अंगावर पडताच चमत्कार असा झाला की त्या राक्षसाचा देह एकदम दिव्य झाला आणि स्वर्गातून विमान येताच तो त्या विमानात बसून हात जोडून सोम शर्माला धन्यवाद देत निघून गेला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, सोम शर्माची ही कथा ऐकलीस. आता पुढे 21व्या अध्यायात मी तुला अधिक मासातील स्नानाचा पुण्याईची आणखी कथा सांगणार आहे. ते चित्त देऊन ऐक. अशा प्रकारे श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील 20वा अध्याय इथेच समाप्त होतो.